नमस्कार. आज 20 मार्च 2026. आजच्या सत्रात आपण जल जीवन मिशन पुढील आव्हाने, भारताची $1 ट्रिलियन जैव अर्थव्यवस्था, कर प्रशासनातील एआयचा वापर आणि पर्शियन आखातातील सामरिक गॅस क्षेत्रांचा सखोल आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचे विश्लेषण. जलजीवन मिशन, यशासोबतची आव्हाने. जलजीवन मिशनने 2019 मधील 17% 2025 पर्यंत 81% घरांपर्यंत नळ जोडणी पोहोचवून मोठे यश मिळवले आहे. मात्र आता शाश्वततेचे आव्हान उभे ठाकले आहे. अनेक ठिकाणी नळ आहेत, पण हवामान बदलामुळे नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. उर्वरित 20% घरे दुर्गम भागात असल्याने तेथे पोहोचण्यासाठी आत्तापर्यंतच्या खर्चापेक्षा जास्त निधीची गरज आहे. यानंतर सुजलाम भारत आणि डिजिटल फ्रेमवर्क. या आव्हानावर उपाय म्हणून सरकारने सुजलाम भारत हा डिजिटल आराखडा तयार केला आहे. यात प्रत्येक जलप्रणालीला सुजल घाव आयडी दिला जाईल, ज्यामुळे स्रोतापासून नळापर्यंतच्या पाण्याचे रिअल टाईम मॅपिंग करणे शक्य होईल. 2028 पर्यंत मनरेगाच्या माध्यमातून चेक डॅम्स बांधून भूजल पातळी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यानंतर भारत जैव अर्थव्यवस्था अहवाल IBER 2026. बायोमॅन्युफॅक्चरिंग आणि $155 अब्ज वरून $1 ट्रिलियन पर्यंतची झेप. भारताची जैव अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत आहे. 2025 मध्ये $155 अब्ज वरून 2040 पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचे आपले उद्दिष्ट आहे. यात बायोफार्मा 60% वाटा आणि बायो इंडस्ट्रियल क्षेत्राचा मोठा वाटा आहे. 3500 पेक्षा जास्त स्टार्टअप्समुळे भारत आता जागतिक स्तरावर बायो मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून उदयास येत आहे. यानंतर प्रोजेक्ट इनसाइट, कर आणि एआय. कर प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रोजेक्ट इनसाइट राबवला जात आहे. यात एआय आणि डेटा मायनिंगचा वापर करून करदात्याच्या खर्चाची पद्धत आणि उत्पन्नाचा ताळमेळ लावला जातो. यामुळे कर चोरीला आळा बसेल आणि प्रामाणिक करदात्यांना विनाकारण होणारा त्रास कमी होईल. हे डिजिटल इंडियाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यानंतर रिलीफ योजना, MSMEसाठी मदतीचा हात. जागतिक स्तरावर लॉजिस्टिक खर्च वाढत असताना भारत सरकारने MSMEसाठी रिलीफ योजना आणली आहे. लाल समुद्रातील संकटामुळे वाढलेल्या मालवाहतूक आणि इन्शुरन्स खर्चात 50% म्हणजे जास्तीत जास्त ₹50 लाख परतावा सरकार देईल. यामुळे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यास मदत होईल. यानंतर संयुक्त संसदीय समिती. एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावावर विचार करणाऱ्या JPCचा कार्यकाळ 2026च्या पावसाळी अधिवेशनापर्यंत वाढवण्यात आला आहे. JPC ही एक तात्पुरती म्हणजेच ॲड हॉक समिती असते, जिथे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य 2:1 या प्रमाणात असतात. ही समिती धोरणात्मक विषयांची सखोल छाननी करते. यानंतर रास लाफान vs दक्षिण पार्स. भूगोलाच्या दृष्टीने पर्शियन आखातातील 2 मोठी गॅस क्षेत्रे महत्त्वाची आहेत. कतारचे रास लाफान हे जगातील सर्वात मोठे LNG निर्यात केंद्र आहे, जिथून भारताच्या आयातीचा 40% वाटा येतो. तर दक्षिण पार्स हे इराण आणि कतारमध्ये विभागलेले जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी या क्षेत्रांवर लक्ष ठेवणे भारतासाठी अनिवार्य आहे. यानंतर फ्लोटिंग लायडार आणि पवन ऊर्जा. भारताने किनारपट्टीपासून दूर म्हणजेच ऑफशोअर पवन ऊर्जेसाठी फ्लोटिंग लायडार तंत्रज्ञान तैनात केले आहे. हे उपकरण लेझरचा वापर करून वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजते. गुजरात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर 30 गिगावॉट पवन ऊर्जेची क्षमता विकसित करण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरेल. थोडक्यात सांगायचे तर तंत्रज्ञानाचा वापर, AI आणि लायडार, शाश्वत जलव्यवस्थापन आणि सामरिक जागतिक भागीदारी या त्रिसूत्रीवर भारताची 2026 मधील प्रगती अवलंबून आहे. परीक्षार्थींनी यातील तांत्रिक संज्ञा आणि अहवालांमधील आकडेवारीवर विशेष लक्ष द्यावे.